स्वतःच्या आईसाठी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरायची वेळ येईल असं कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं. पण वाईट वेळ कधी कोणावर येईल सांगू शकत नाही. तर आजचा व्हिडिओ कॉन्टेंटसाठी किंवा सिंपथीसाठी नाही. काही लोक पेशंट बघायला यायची फॉर्मॅलिटी करतात आणि डिमोटिवेट करून जातात आणि त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवणारे पण तेवढेच जबाबदार असतात. माझ्या आईला या आजाराच्या हार्ट ट्रीटमेंटमुळे शरीरात होणारे बदल म्हणजे फेस स्वेलिंग, हेअर लॉस यावरून बॉडी शेमिंग करू नका. धीर द्या. आजार शरीर बदलतो पण माणूस बदलत नाही. शब्द जपून वापरा. कशी दिसतेस? अशीच बाहेर दिसतेस मम्मी. का ग? माझी मम्मी आधी पण ब्युटी क्वीन होती आणि आता पण तेवढीच क्यूट आहे. लहान असताना बाबा गेल्यानंतर तिनं मला रडायला नाही लढायला शिकवलंय आणि यासाठी ती स्वतः पण लढत आहे. अशा वाईट वेळेत आपले फ्रेंड्स, रिलेटिव्ह, जवळचे लोक कोणी सुद्धा येत नाही. येतात ते फक्त फॉर्मॅलिटी करण्यासाठी. पण मी त्याला काही सुद्धा होऊन देणार नाही. अशा कंडिशन मध्ये पण तिची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे आणि हे बघून माझी पण हिंमत वाढते. जेवढे हॅपी मोमेंट स्पेंड करायला भेटतील तेवढे सगळे जगणार आणि आठवणी बनवणार. मला एक गोष्ट समजली, आयुष्य खूप अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणून आज जे क्षण मिळतात ते मनापासून जगा. हा व्हिडिओ दिखाव्यासाठी नाही, मेमरीज आणि होप साठी आहे. आणि एकच, तुमच्या प्रार्थना आमच्या सोबत असू. तुम्ही पण तुमच्या आई बाबांसोबत खूप हॅपी मोमेंट स्पेंड करा आणि मेमरीज बनवा.